नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि मी विजय। आज 16 ऑगस्ट हो, SRI संबंधित दुसऱ्या टप्प्याची अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे। बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर व्यवस्थित लक्ष द्या, कारण की SRI प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रामध्ये 29 जुलै ही EF फॉर्म भरण्याची शेवटची मुदत देण्यात आलेली होती। पण बऱ्याच शहरी भागांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसे पत्ते नसल्यामुळे त्यांना अडचणी येत होत्या BLO लोकांना, आणि म्हणूनच 8 ऑगस्ट म्हणजे 10 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली। परत तरीसुद्धा बरेच मतदार वंचित राहतील अशी चित्र समोर आल्यानंतर पुन्हा 17 ऑगस्ट म्हणजे उद्याची शेवटची डेट आहे। तर सगळ्यांनी काळजी घ्या, पुन्हा आता मुदतवाढ मिळेल असं मला तरी वाटत नाही। म्हणून आज आणि उद्या हे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहेत। तर तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, तुम्ही जरी EF फॉर्म जमा केला असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या BLOशी संपर्क साधा, किंवा तुमच्या BLOने तुमच्याशी संपर्क साधला असेल तर त्यांना रिप्लाय द्या। कारण की ज्या लोकांचे EF फॉर्म डिस्ट्रीब्यूट होऊ शकले नाहीत, ते लोक भेटले नाहीत किंवा मयत झाले असतील अशी माहिती मिळाली, असे पंचनामे करून BLO लोकांनी अपलोड करून अनकलेक्टेडमध्ये टाकलेले ते फॉर्म। मग अनकलेक्टेडमध्ये टाकले म्हणजे ते आपोआप काय होणार आहेत, आता रद्द होणार आहे, याची बघा काळजी घ्या। म्हणून आता त्या अनकलेक्टेडमध्ये कोणते कोणते लोकांची नावं गेलेली आहेत किंवा कोणते लोक त्यांना भेटलेले नाहीत म्हणून पंचनामे अनकलेक्टेडमध्ये टाकले, किंवा अजूनही काही लोक वाट पाहत असतील की आज येतील उद्या येतील, कारण की उद्या शेवटची तारीख आहे। तर अशा अनकलेक्टेडमध्ये टाकलेली लिस्ट BLOंकडे आलेली आहे, किंवा BLO लोकांनी तुमच्या भागातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या तिथल्या जे काही स्थानिक प्रतिनिधी आहेत भाग क्रमांकानुसार नेमलेले राजकीय पक्षांनी, त्यांच्याकडे सुद्धा त्या PDF आलेल्या आहेत। PDF स्वरूपात ती यादी आलेली आहे, BLO लोकांनी दिलेली आहे। त्यात तुमचं नाव असेल तर त्यांच्याशी संपर्क करा किंवा BLOशी संपर्क करा, हा एक मुद्दा। जर त्याच्यात तुमचं नाव चुकून आलेलं असेल, तुमच्या नातेवाईकाचं असेल आणि अजूनही तुमचा EF फॉर्म भरायचा बाकी असेल, तर तुम्ही जर तो फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही BLOशी संपर्क साधल्यानंतर तो रोल बॅक म्हणजे बॅक आणून, म्हणजे जे काही इलेक्शन ऑफिसर आहेत म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत तालुक्याचे, त्यांच्या लॉगिनवरून परत मागून तो EF फॉर्म भरता येणार आहे आज आणि उद्या, याची काळजी घ्या। म्हणून त्यांच्याशी संपर्क साधा, तुमचा फॉर्म भरला नसेल तर BLOकडे जाऊन भरा, हा पहिला मुद्दा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जरी तुमचे EF फॉर्म भरलेले आहेत तर ते EF फॉर्म भरताना आपण 2002च्या यादीशी मॅपिंग केलं होतं। आई, आजी, आजोबा किंवा वडील यांची आपण मॅपिंग केलेलं होतं। बऱ्याच जणांच्या त्या मॅपिंग करताना त्यांची नावं विसंगतीमध्ये आलेले आहेत, ॲनोमलीज म्हणतो आपण त्यांना, त्या ॲनोमलीजमध्ये ते नावं आलेले आहेत। अशी यादीसुद्धा मतदारांची यादी या BLOंकडे आहे। BLOंनी तुमच्याशी संपर्क साधला असेल तर त्यांना रिप्लाय द्या, प्रतिसाद द्या। कारण की विसंगती म्हणजे नेमकं काय आहे की लग्नाच्या आधी 2002मध्ये जर महिला असेल तर बापाचं नाव लागलेलं होतं, लग्नानंतर पतीचं नाव सोबत असल्यामुळे त्यावेळचं नाव आणि आताचं नाव मॅच होत नाही आहे, म्हणून ते ॲनोमलीजमध्ये गेलेले आहेत, विसंगतीमध्ये गेलेले आहेत। दुसरी गोष्ट, जर तेव्हाच्या नावात आडनाव पुढे असेल आता मागे असेल, काही वेळेस जात लावली जाते, म्हणजे पाटील असेल आताचं नाव आणि त्यावेळेस देसले असेल, किंवा खान असेल खान नाव पठाण नाव मागे असेल पुढे असेल त्यावेळेस आणि आतामध्ये, तर तरीसुद्धा हे ॲनोमलीजमध्ये काही नावं गेलेली आहेत। मग याच्यासाठी काय करायचं आहे, तर सिस्टीममध्ये ते मॅच होत नाही म्हणून ते ॲनोमलीजमध्ये सिस्टीमने टाकलेलं आहे। पण तुम्ही BLOशी संपर्क केल्यानंतर आईशी मॅच नसेल तर आजोबांशी करा, आजीशी करा, वडिलांशी करून पहा, होतं आहेत, ते ॲनोमलीज निघता आहेत। तुम्ही फक्त तुमच्या BLOशी संपर्क करा, हे ॲनोमलीजमधून नाव निघालं म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारची नोटीस येणार नाही, कुठल्याच प्रकारचा त्रास नाही, तुमचं नाव मतदार यादीत येईल आणि निश्चिंत तुम्ही होऊन जाणार। मात्र ॲनोमलीजमध्ये आलं तर तुम्हाला परत नोटीस येईल, मग तुम्हाला कागदपत्र सादर करावं लागतील, मग ह्या नावात बदल कसं काय हे सगळ्या भानगडी करण्यापेक्षा तुम्ही एकदा BLOंना या 2 दिवसामध्ये, आज आणि उद्या या 2 दिवसात भेटून घ्या आणि तुमचं जे काही ॲनोमलीज असेल ते काढून घ्या। आता ॲनोमलीजमध्ये फक्त नावाची अडचण असते का? नाही, कधी कधी काय असतं, समजा तुमच्या जी नावं आहेत ते तुमच्या आई किंवा वडील, आजी किंवा आजोबांशी जोडलं असेल आणि त्याच व्यक्तींशी आणखी 5-6 लोकांची नावं जोडलेली असतील, म्हणजे तुमचे चुलत भाऊ, तुमचे
लहान भावंड, मोठे भावंड, बहीण, असं 4-5 लोकांची जर नावं त्या ठिकाणी जोडलेले असतील, 6पेक्षा जास्त तर 5पेक्षा जास्त, तर आपोआप ते ॲनोमलीजमध्ये गेलेले आहेत. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुमचं जे काही ज्याच्याशी तुम्ही मॅपिंग करून ठेवलेलं आहे ते नाव बदलून पहा, आपोआप ते ॲनोमलीजमध्ये निघते. आणखी तिसरा प्रकार असा आहे, ॲनोमलीजमध्ये आलेले काही ठिकाणी असे अनुभव आलेत की जन्मतारखेमध्ये फरक आहे. म्हणजे तुमचा भाऊ आणि तुमची बहीण यांचं ते जे काही प्रोजेनी म्हणून आई किंवा वडिलांशी जोडलेलं असेल, तर त्या ठिकाणी तुमच्या भावंडांमध्ये 9 महिन्याचं अंतर नाही आहे जन्मतारखेमध्ये. म्हणजे कधी काय अंदाजित आपण फॉर्म भरताना फॉर्म भरताना अंदाजित जन्मतारखा टाकून दिलेल्या आहेत. तर ॲनोमलीजमध्ये काय आहे, 2 भावंडांमध्ये 9 महिन्याचा फरक दिसला पाहिजे असं सिस्टीमचं म्हणणं आहे. जर जुळे असतील तर काही हरकत नाही, पण जर भावंडांमध्ये वेगवेगळ्या तारखा असतील, तर म्हणजे जन्म असतील, तर त्यांच्या जन्मतारखेमध्ये 9 महिन्याचं अंतर दिसलं पाहिजे. तर काही वेळेस काय होतं आहे, अंदाजित जन्मतारीख टाकल्यामुळे ते 9 महिन्याचं अंतर नाही दिसलं की आपोआप सिस्टीमने काय केलं, त्यांना ॲनोमलीजमध्ये टाकलं आहे. तर त्या जन्मतारखा तपासून पहा, BLOशी संपर्क साधा आणि त्या जन्मतारखा जरी बदलली, म्हणजे त्या ठिकाणी केली व्यवस्थित दुरुस्ती केली की ते ॲनोमलीज निघत आहेत, म्हणजे ते ज्या अडचणी आहेत त्या निघत आहेत. तर याच्यासाठी आज आणि उद्या, आज 16 आहे, उद्या 17 आहे, आज आणि उद्या हे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. तुमच्या BLOशी संपर्क करा आणि BLO लोकांना पण विनंती आहे की ह्या 2 दिवसामध्ये आपण जर ह्या अडचणी दूर केल्या तर आपल्याला ज्या काही नोटिसा द्यायची जी काही त्रास होणार आहे आणि समोरच्या मतदारांनाही तालुक्याच्या म्हणजे तहसील ऑफिसच्या चक्रा असतील किंवा इतर पुढचे आणखी फोटो अपलोड करा, नोटीस देताना, नोटीस घेताना, त्या प्रक्रियेच्या भानगडीत पडण्यापेक्षा या 2 दिवसामध्ये आपण ॲनोमलीज काढल्यात तर खूप बरं होईल आणि आपली ही अडचण दूर होतील आणि प्रशासनालाही त्याची खूप मदत होईल. मागच्या व्हिडिओला तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे आभार आहे. याही व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि बऱ्याच मागच्या व्हिडिओच्या वेळेस लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, अधिकारींच्याही आले, सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि हाही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे, जेणेकरून या ॲनोमलीज निघाल्या तर पुढचा येणारा त्रास कमी होईल. आणि स्थानिक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही एक विनंती आहे की आपल्या भागातील ज्या BLOकडून मिळालेल्या याद्या आहेत त्यात चुकून बघा, BLO बऱ्याच ठिकाणी ओळखीचे नसतात, तर त्यांना नाही मिळाले तर त्यांनी ॲबसेंटमध्ये टाकून ठेवलेले असतील. तर चुकून झालं असेल असं, तर तुम्ही त्या BLOशी संपर्क साधा आणि त्या मतदारांनाही सांगून BLOंना सांगून ते रोलबॅक करून त्यांचे EF फॉर्म आज आणि उद्या 2 दिवसात भरता येणार आहेत. अजून वेळ गेलेली नाही आहे, तर त्यांना सहकार्य करा आणि ही प्रक्रिया चांगल्या प्रकारे व्यवस्थित होण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा. व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करा आणि नातेवाईकांपर्यंत, मित्रांपर्यंत, गावातल्या कमीत कमी 10 ग्रुप, बाहेरगावाचे मित्रांचे 10 ग्रुप आणि 15 ते 20 मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्याही अडचणी याच्यातून ज्या काही निघतील आणि त्यांनाही याचा फायदा होईल. धन्यवाद. आणखी आपण पुढच्या याद्या कशा चेक करायच्या किंवा कशा पद्धतीने पुढची प्रक्रिया करायची आहे यासंबंधितही व्हिडिओ मी बनवणार आहे. तर या आणि सबस्क्राईब करून ठेवा, एवढी विनंती. जय महाराष्ट्र.